नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, अर्जुन सायलीने खूपच हुशारीने सुमनचा आता पत्ता मिळवत तिला सुखरूपरित्या घरी आणलेलं असतं. बरं, त्यांना सांगितलेलं असतं सुमनने की तिला किडनॅप कुणी केलं होतं, महिपतला किडनॅप कुणी केलं होतं आणि 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या अपघाताच्या मागे मूळ सूत्रधार कोण आहे. या सगळ्याचं नाव एकच, नागराज किल्लेदार. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आपल्या वकिली बुद्धीचा असा काही वापर करतो आणि तो म्हणत असतो की आपल्याला माहिती आहे या सगळ्याच्या मागे नागराज काका आहे, पण आपण ते सिद्ध करू शकणार नाही. त्याला फक्त किडनॅपिंगच्या केसमध्ये आपण इथे अटक करू शकतो, पण 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघातामध्ये नाही. कारण इथे महिपत शिखरे त्याचं नाव घ्यायला तयार नाही आहे. आपल्याकडे काही पुरावा नाही आहे. मग जर नागराज काका पुढे जाऊन म्हणाला की त्याने असं काही केलेलंच नाही आहे, तर मग आपण कसं काय सिद्ध करायचं की 22 वर्षांपूर्वी त्यानेच किल्लेदार काकाचा अपघात घडवून आणला होता. त्यामुळे आपल्याला अजून काही ठोस पुरावे गोळा करावे लागणार आहेत. तोपर्यंत नागराज काकाचं नाव कुठेही येता कामा नये, नाहीतर तो अलर्ट होईल आणि जे काही उरले सुरले पुरावे आहेत ते आत्तापर्यंत त्याने जसे नष्ट केले तसे पुढेही नष्ट करेल आणि आपल्याला तोपर्यंत सुमन काकीला सुद्धा त्याच्यापासून सेफ ठेवायचं आहे, असं अर्जुन आता म्हणतो. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे, आपण एक काम करूया, मग याच्यामध्ये आपण त्यांच्या जवळच्या मित्राचा म्हणजे महिपत शिखरेचा वापर करून घेऊया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली संपूर्ण सुभेदार किल्लेदार कुटुंबाला इथे नागराजचं नाव न सांगता आता इथे नाव सांगितलं जातं महिपत शिखरेचं. सुमनला कुणी किडनॅप केलं होतं, तर महिपत शिखरेने किडनॅप केलं होतं असं आता सांगितलं जातं आणि त्यामुळे दोन फायदे होतात. एकतर इथे सुमनला सेफ ठेवलं जातं आणि दुसरं म्हणजे नागराजच्या विरोधामध्ये अजून ठोस पुरावे मिळवण्यासाठी अर्जुन सायलीला वेळ मिळालेला असतो. आणि प्रेक्षकांनो, म्हणूनच इथे आता नागराज सुमनला काहीच बोलत नाही. उलट तिला सांगतो की असंच तोंड बंद ठेवलंस तर तू जिवंत राहशील. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता नागराची जबरदस्त वाट लागणार असते. कारण का, महिपतने आपल्या मुलीसाठी साक्षीसाठी तोंड बंद ठेवलेलं असतं. पण इथे आता जेलमध्ये असलेल्या महिपतला भेटण्यासाठी त्याच्या मुलीचा साक्षीचा जीव कासावीस झालेला असतो. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे साक्षी शिखरे महिपत आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्याला आता नेण्यात आलेले असते आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, तिथे साक्षी शिखरे ही नर्सच्या वेशामध्ये जाऊन आपल्या वडिलांना महिपत शिखरेला भेटते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, महिपतने नागराज आणि प्रिया या दोघांच्याही कारस्थानाचा आता साक्षीजवळ खुलासा केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, एक मुलगी आता वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहताना दिसते. ती म्हणत असते की अण्णा, तुम्ही मला घाबरू नका, माझ्याबरोबर सचिन आहे आणि तुम्ही काळजीच करू नका. आता इथे नागराज काका आणि प्रियाचं सत्य माझ्यासमोर आलंय ना, मी त्या दोघांना आता बरोबर धडा शिकवेन. तुम्ही माझी काळजी करू नका. ते दोघे जण माझं काही वाकडं करू शकणार नाही. मी असं काहीतरी करून ठेवेन की ते दोघे जण मला हातसुद्धा लावणार नाही. फक्त तुम्ही एक काम करा, माझी काळजी न करता तुम्ही नागराज काकांचं नाव अर्जुनला सांगून मोकळे व्हा. 22 वर्षांपूर्वी जो अपघात करण्यात आला होता त्याच्या मागे तुम्ही फक्त एक एक प्यादं होतात, पण मूळ सूत्रधार कुणी वेगळंच होतं आणि तो होता नागराज किल्लेदार. हे नाव तुम्ही आता अर्जुन आणि त्या इन्स्पेक्टर सावंत यांच्यासमोर घ्या. त्याला शिक्षा होऊ द्या. तुम्ही फक्त अपघात घडून आणण्याची सुपारी घेतली होतीत आणि ती एका दुसऱ्या माणसाला दिली होतीत. तुमचा त्याच्यामध्ये काही रोल नाही आहे. मग खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा होता कामा नये का? खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे अण्णा. तेव्हा तुम्ही माझी काळजी करू नका. माझ्यापर्यंत कुणीही पोचणार नाही याची काळजी हवं तर मी घेईन. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या नागराज किल्लेदाराचं नाव घ्या. आत्तापर्यंत त्याने मलाही फसवलं आणि तुम्हालाही. त्या दोघांनी, प्रिया नागराजने आपला खूप जास्त गैरफायदा घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा,
तुम्ही आता अजिबात माझी काळजी न करता तुम्ही त्या किल्लेदाराचं नाव सांगून मोकळे व्हा. स्वतःच्या भावाला मारणारा तो, तो तुम्हाला या केसमध्ये अडकवणार आणि स्वतः मात्र नामानिराळा राहणार? अजिबात नाही. तुम्हाला बाहेर कसं काढायचं हे मी बघेन, पण त्या नागराज आणि प्रियाला मात्र ह्या केसमध्ये तुम्ही लवकरात लवकर अडकवा, असं स्वतः साक्षी शिखरेने आता सांगितलेलं असतं. अशा पद्धतीने नर्स बनून आलेल्या साक्षीला महिपतने नागराचं सत्य सांगत त्याची आणि आता प्रियाची दोघांची सुद्धा वाट लावलेली असते. कारण साक्षीसुद्धा आता खूपच जास्त अलर्ट झालेली असते, की आता काही झालं तरीसुद्धा प्रिया आणि नागराज यांच्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास ठेवायचा नाही आणि त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये साथ द्यायची नाही. माझे अण्णा या दोघांमुळे किडनॅप झालेले आहेत. माझ्या अण्णांना या दोघांनी किडनॅप करून ठेवण्याची हिंमत केली होती. त्यांच्यामुळे पोलिसांच्या हाती माझे अण्णा लागलेले आहेत. त्याच्यामुळे आता त्यांना मी माफ करणार नाही. त्यांच्या बोलण्यावरती कधीही विश्वास ठेवणार नाही, असं आता साक्षी शिखरेने हे ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षी तिथून आता बाहेर पडते आणि ती आपल्या वडिलांना म्हणते, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सुद्धा इथे जास्त दिवस राहता कामा नये. तुम्हाला सुद्धा इथे मी जास्त दिवस ठेवणार नाहीये. लवकरात लवकर इथून तुम्हाला कसं बाहेर काढता येईल यासाठी मी आता प्रयत्न सुरू करते. पण तुम्ही आता माझी बिलकुल काळजी न करता नागराज किल्लेदाराचं नाव सांगून मोकळे व्हा, असं आता साक्षी सांगते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे बऱ्याच गोष्टी, बरंच टेन्शन महिपतचं आता दूर झालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या गोष्टी तर समजलेल्या असतातच, पण आता उरलेला प्रश्न असतो तो म्हणजे नागराजच्या विरोधामध्ये पुरावे आता कसे गोळा करायचे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली त्याचबरोबर चैतन्य यांनी आता कोर्टातून परवानगी मिळवलेली असते. कोर्टातून परवानगी मिळवल्यानंतर ते सगळेजण महिपतच्या घरामध्ये आता काही पुरावे मिळतायत का ते बघायला गेलेले असतात. महिपतच्या घरामध्ये चौकशी करत असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता कपाटामध्ये एक फाईल सापडलेली असते आणि फाईल सापडल्यानंतर तिच्या मागच्या पेजच्या मागे एक आता कागद असतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की पेमेंट टू एन के. तर आता पेमेंट टू एन के असं हे कोणाचं नाव आहे? तर एन के म्हणजे एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे नागराज किल्लेदार. याचा अर्थ नागराज किल्लेदाराचा आणि महिपतचा खूप आधीपासूनचा संबंध आहे, हे ते आता पेपरवरून समजलेलं असतं. इन्स्पेक्टर सावंतांची सुद्धा टीम अर्जुन बरोबर असतेच आणि त्यामुळे त्या आता कागदाचा वापर हा महिपतच्या आणि नागराजच्या विरोधात केला जाऊ शकतो, हे अर्जुनच्या लक्षात येतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबू ड्रायव्हर. बाबू ड्रायव्हरने सांगितलेलं असतं की महिपत हा फक्त एक प्यादा आहे. त्याला सुपारी देणारा मूळ सूत्रधार कुणीतरी वेगळाच आहे. फक्त त्याचं नाव माझ्या लक्षात नाही, पण मी त्याला ओळखू शकतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आता आपल्याला तर कळलंय ना की मूळ सूत्रधार नागराज काका आहे म्हणून. मग आपण एक काम करूया, आता बाबू ड्रायव्हरला नागराज काकाचा फोटो दाखवूया. तो फोटो बघितल्यानंतर ते कुणाचं नाव घेतात किंवा त्याला कशा पद्धतीने ओळखतात, कसे रिॲक्ट करतात ते आपल्याला कळेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाबू ड्रायव्हरला भेटून अर्जुन आणि चैतन्य दोघेजण इथे आता नागराजचा फोटो दाखवतात. तेव्हा इथे नागराजला बघितल्यानंतर बाबू ड्रायव्हर म्हणतो की अगदी बरोबर, जो जंटलमन माणूस ज्याने आपल्या स्वतःच्याच भावाची सुपारी दिली होती, तो माणूस म्हणजे हा नागराज किल्लेदारच आहे. हाच तो माणूस होता ज्याने महिपतला सुपारी दिली होती आणि महिपतने मला सुपारी दिली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन त्याला विचारतो, हे तू कन्फर्म सांगतोयस का की तो नागराज काकाच होता? तेव्हा बाबू ड्रायव्हर म्हणतो, हो, मला फक्त त्याचं नाव माहिती नव्हतं, पण त्याचा चेहरा आणि तो माणूस माझ्या लक्षात बरोबर होता. तर 22 वर्षांपूर्वी सुपारी देणारा खरा सूत्रधार तर हाच आहे. मी ह्याला माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायली म्हणतात की चला, आता 2 साक्षीदार झाले, ते म्हणजे सुमन काकी आणि बाबू ड्रायव्हर. हे 2 साक्षीदार असे आहेत जे कोर्टामध्ये महिपतच्या विरोधामध्ये साक्ष देऊ शकतात आणि नागराजच्या विरोधातही साक्ष देऊ शकतात. पण आता नागराज काकाला एक्सपोज कसं करायचं? तर आता महिपतने तर नाव सांगितलं पाहिजे ना आपल्याला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, बाबू ड्रायव्हरने खुलासा केल्यानंतर की नागराजच खरा गुन्हेगार आहे, अर्जुन सायली आणि चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत हे सगळेजण आता हुशारीनेच इथे महिपतला भेटायला जातात. तेव्हा महिपतला भेटायला गेल्यानंतर
बाबू ड्रायव्हरसुद्धा तिथे असतो आणि बाबू ड्रायव्हरला अर्जुन विचारतो, की "बाबू, आता तू मला सांग, 22 वर्षांपूर्वी महिपतने तुला सुपारी दिली होती ना, रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्याची?" तेव्हा बाबू ड्रायव्हर म्हणतो, "हो, अगदी बरोबर. यांनीच मला सुपारी दिली होती." तेव्हा महिपत आता गप्पच असतो. महिपतला आता हॉस्पिटलमधून पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला आणलेलं असतं. तेव्हा महिपतला आरामाची गरज असते. त्याला आता मारणं-झोडणं थोडं कमी केलेलं असतं. कारण महिपत का तोंड उघडत नाहीये, या गोष्टीचा खुलासा अजून काही झालेला नसतो. पण त्याला आता मारणं कमी केलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, की "बाबू ड्रायव्हर, मग आता महिपतने तुला सुपारी दिली होती. मग महिपतला नक्की कुणी सुपारी दिली होती? त्या माणसाचं नाव माहिती आहे का?" तेव्हा इथे लगेच बाबू ड्रायव्हर म्हणतो, "हो, माहिती आहे ना. त्यांना कुणी सुपारी दिली त्याचं सुद्धा नाव मला माहिती आहे." तेव्हा महिपत म्हणतो, "सांग ना मग, कसली वाट बघतोयस सांग?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "तो सांगेल तेव्हा सांगेल, पण तू सांग ना, नक्की तुला कोणी सुपारी दिली होती? त्या माणसाचं नाव तू सांग. तू का त्याला घाबरतोयस? अरे, तू महिपत शिखरे आहेस ना? मग जर सुपाऱ्या घेऊ शकतोस लोकांना मारायच्या, तर मग खऱ्या गुन्हेगाराचं नाव घ्यायला इतकं का घाबरतोयस? एवढा कोण आहे तो माणूस, जो इथे नसताना सुद्धा तुला त्याची भीती वाटते आणि म्हणून त्या माणसाचं नाव घ्यायला तू तयार नाहीयेस? सांग, का त्या माणसाचं नाव घेत नाहीयेस तू?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी म्हणालेली असते, की "अण्णा, तुम्ही नागराज किल्लेदाराचं नाव सांगा. तुम्ही माझी काळजी करू नका. एकदा का तुम्ही त्याचं नाव सांगितलं, की अर्जुन आणि संपूर्ण टीम त्याला अरेस्ट करेल. मग मला काय करू शकणार आहे नागराज किंवा प्रिया? कुणी काही करणार नाही. तुम्ही त्या 2 गुन्हेगाराचे नाव सांगून मोकळे व्हा." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाबू ड्रायव्हर म्हणत असतो, की "नागराज किल्लेदार, त्याने यांना सुपारी दिली होती. हे मला माहिती आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो, की "बघितलंस? याने नागराज काकाचं नाव घेतलंय. तुला काय वाटतं नागराज काका असं का करेल? मला माहिती आहे त्याने काहीही केलेलं नाहीये." तेव्हा इथे अर्जुन आता वेगळी खेळी खेळतो. तो म्हणतो, "नाही, नाही. नागराज काकांनी तर सुपारी दिलेली नाहीये. नागराज काका असं का करेल? स्वतःच्या सख्ख्या भावाची सुपारी कोण देईल ना? मला नाही वाटत की हे सगळं नागराज काकाने केलं असेल." तेव्हा इथे महिपतला वाटतं की जर नागराजवरती अर्जुनने विश्वास ठेवला नाही, तर मग तो शोध थांबवेल आणि त्याचा त्रास मला आणि माझ्या मुलीला होईल. काहीही झालं तरीसुद्धा त्या नागराजचं नाव पुढे आलंच पाहिजे. त्यासाठी मला तोंड उघडणं गरजेचं आहे. साक्षी म्हणाली आहे मला की तुम्ही माझी काळजी करू नका म्हणून. पण शेवटीला माझी पोरगी आहे ती. तिची काळजी तर मला वाटणारच ना. पण आता मला गप्प राहून जमणार नाहीये. आता मला नागराज आणि प्रिया या दोघांची सुद्धा नावं घ्यावीच लागतील. नंतर काय व्हायचं ते होऊ दे. त्या दोघांना एकदा का अरेस्ट केली, की त्यांच्या बोलण्यावरती कोण विश्वास ठेवतंय? तोपर्यंत माझ्या पोरीला मी सांगतो, "तू काय इथे राहू नकोस. परदेशात जाण्याची तू आता तयारी सुरू कर." असं महिपतने आपल्या मनामध्ये आता सगळं प्लॅनिंग सुरू केलेलं असतं. पण आता थांबायचं नाही, आता घाबरायचं नाही. नाव आता घेऊन मोकळं व्हायचं. अर्जुन म्हणतो, "अरे बोल." तो बाबू ड्रायव्हर घाबरला नाही नाव सांगायला. "मग तू का घाबरतोयस?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत म्हणत असतो, की "बरोबर बोलतोय बाबू. नागराज किल्लेदारानेच मला सुपारी दिली होती. तुला का वाटतंय असं अर्जुन सुभेदार, की नागराज किल्लेदार असं करू शकणार नाही? तो त्याच्या भावाला मारू शकणार नाही? अरे तोच आहे खरा मूळ सूत्रधार. त्यानेच त्याच्या भावाला मारण्याची सुपारी मला दिली होती. कारण तो माझा मित्र होता ना. 25 वर्षांपासूनची आमची मैत्री होती आणि नागराज किल्लेदार म्हणजे नागराज शेठ टेन्शनमध्ये असायचे, की त्यांच्या भावाकडे इतकी प्रॉपर्टी असून त्याच्या भावाची प्रॉपर्टी त्याला का मिळत नाहीये? कारण त्याच्या भावाने नागराज किल्लेदाराला त्याच्या वाटणीची प्रॉपर्टी देऊन मोकळं केलं होतं. पण रविराज किल्लेदाराने जी काही प्रॉपर्टी कमावली होती, त्याच्यामध्ये सुद्धा नागराज किल्लेदाराला त्याचा हिस्सा पाहिजे होता आणि म्हणूनच त्याने मला सांगितलं होतं, की मला माझ्या भावाचा आता खूप जास्त काटा झालाय. त्याची सगळी संपत्ती, सगळी प्रॉपर्टी मला हवी आहे. इतका पैसा कुठे घेऊन जाणार आहे तो? तेव्हा आता मला त्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपवायचं आहे. बायको, मुलगी कुणीही जिवंत राहता कामा नये. कारण जरी पण मुलगी जिवंत राहिली ना, तरीसुद्धा वारस म्हणून तिला सगळं काही मिळेल आणि म्हणूनच नागराजने मला त्याच्या भावाला मारण्याची सुपारी दिली होती आणि फक्त भावालाच नाही, तर संपूर्ण कुटुंबाला मारण्याची सुपारी दिली होती. असं इथे महिपतने आता खूप मोठ्या सत्याचा खुलासा अर्जुन समोर केलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता अर्जुनला असं वाटतं की अरे बापरे, याचा अर्थ प्रॉपर्टीसाठी नागराज काकाने इथे रविराज काकाला मारण्याची सुपारी या महिपतला दिली होती. म्हणजे हे फक्त सुपारी घेणारे आहेत, पण मूळ सूत्रधार तर, सुपारी देणारा तर, त्यांच्या जीवावरती उठणारा तर नागराज किल्लेदार आहे. ही गोष्ट प्रेक्षकांनो अर्जुनच्या लक्षात आलेली असते. नागराजच्या विरोधामध्ये महिपतने स्टेटमेंट दिलेलं असतं आणि इन्स्पेक्टर सावंतांनी ते स्टेटमेंट आता लिहून घेतलेलं असतं. त्यामुळे नागराजच्या विरोधामध्ये चांगले ठोस पुरावे आणि साक्षीदार हे आता तयार झालेले असतात. लवकरच नागराज आणि प्रियाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार हे मात्र नक्की.